मुंबई उच्च न्यायालयानं मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांच्या बाबत याचिकेवरती सुनावणी करताना महत्त्वाचा असा निकाल दिलाय। आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असं न्यायालयानं म्हटलंय। पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करा अशा सूचनाच मुंबई उच्च न्यायालयानं दिल्या आहेत। तसंच तक्रारदाराचं नाव जाहीर न करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आलेत। एकंदरीतच आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाचा असा निकाल मुंबई हायकोर्टानं दिला आहे। जे मशिदीवरचे भोंगे आहेत ते जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। पहिल्यांदा केवळ समज देण्याचं सांगितलंय, परंतु दुसऱ्यांदा पुन्हा हाच प्रकार जर घडला तर थेट त्या भोंगे जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहे। कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा हा निकाल दिलेला आहे। मशिदीवरील भोंग्यांवरून ध्वनी प्रदूषण होतं असं बोललं गेलं होतं आणि म्हणूनच हा महत्त्वाचा निर्णय आता हायकोर्टानं सुनावलाय।